नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत कामगार विभाग आयुक्तालय मुंबई या भरतीसाठी जनरल नॉलेजचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी या विषयाचे क्वेश्चन्स पाहिले होते, जे की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि टॉपिक वाईज आपण क्वेश्चन्स सुद्धा कव्हर केलेले होते. तर आज आपण जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहोत. त्याआधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचला पाहिजे. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, आलुरी सीताराम राजू हे आजच्या कोणत्या राज्यातील स्वातंत्र्य सैनिक होते? तर मी इथे डायरेक्टली आन्सर हायलाइट केलेला आहे, कारण आपला वेळ वाया जाऊ नये. तर क्वेश्चन पहिल्या तुम्हाला लगेच आन्सर सुद्धा दिसावं म्हणून मी डायरेक्टली इथे आन्सर मेन्शन केलेलं आहे. तर क्वेश्चन नंबर 2 आहे, कोणत्या फार्मा कंपनीने तिच्या इंट्रानॅशनल कोविड लस उमेदवारासाठी चाचण्या पूर्ण केल्या आहेत? तर आपल्या क्वेश्चन नंबर 2 चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारत बायोटेक. क्वेश्चन नंबर 3, कोणत्या भारतीय राज्याने कृष्णकुंज वृक्षारोपण मोहीम सुरू केली? उत्तर ऑप्शन नंबर डी, छत्तीसगड. क्वेश्चन नंबर 4, आशियातील सर्वात मोठ्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस CBG प्लांटने कोणत्या भारतीय राज्य केंद्रशासित प्रदेशात उत्पादन सुरू केले आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए, पंजाब. क्वेश्चन नंबर 5, भारतातील कोस्टल क्लीन अप डे मोहिमेचे नेतृत्व कोणती संस्था करते? उत्तर ऑप्शन नंबर बी, भारतीय तटरक्षक दल. क्वेश्चन नंबर 6, UNFCCCच्या 27व्या कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज COP चे यजमान कोणता देश आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी, इजिप्त. क्वेश्चन नंबर 7, आयुष मंत्रालयाने आयुर्वेदातील वैद्यकीय मूल्य प्रवासाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या संस्थेशी भागीदारी केली आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए, भारतीय पर्यटन विकास महामंडळ ITDC. क्वेश्चन नंबर 8, कोणती संस्था प्रकल्पांसाठी वनजमीन वळवण्याचे परीक्षण आणि अधिकृत करते? क्वेश्चन नंबर 8, कोणती संस्था प्रकल्पांसाठी वनजमीन वळवण्याचे परीक्षण आणि अधिकृत करते? उत्तर ऑप्शन नंबर ए, वन सल्लागार समिती. क्वेश्चन नंबर 9, स्प्रिंग इक्विनॉक्स उत्तर गोलार्धातील वसंत ऋतूचा पहिला दिवस सहसा कोणत्या महिन्यात सुरू होतो? उत्तर ऑप्शन नंबर बी, मार्च महिन्यामध्ये. क्वेश्चन नंबर 10, दिमितार कोवासेव्स्की हे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान आहेत? दिमितार कोवासेव्स्की हे कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान आहेत? तर आपलं उत्तर आहे क्वेश्चन ऑप्शन नंबर बी, उत्तर मॅसेडोनिया. क्वेश्चन नंबर 11, कोणत्या संस्थेने फ्लेमच्या मल्टीस्पेक्ट्रल इमेजिंगसाठी कमी किमतीचा कॅमेरा विकसित केला आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी, IIT इंदूर. क्वेश्चन नंबर 12, भारतीय रेल्वेचे पहिले गतिशक्ती कार्गो टर्मिनल कोणत्या विभागाने कार्यान्वित केले? तर आपल्या 12व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. क्वेश्चन नंबर 13, PRAL प्रगत रेडियल वेग अबुस्काय सर्च स्पेक्ट्रोग्राफ PARAS टेलिस्कोप कोणत्या ठिकाणी आहे? तर आपल्या 13व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, माउंट अबू. क्वेश्चन नंबर 14, बातम्यांमध्ये दिसणारा विज्ञान आणि तंत्रज्ञान करार STA 1979 कोणत्या देशांदरम्यान झाला? उत्तर ऑप्शन नंबर बी, US चीन. क्वेश्चन नंबर 15, असुरक्षित पिण्याचे पाणी स्वच्छता आणि स्वच्छता 2019 अपडेट या शीर्षकाचा अहवाल कोणत्या संस्थेने जारी केला आहे? आपल्या 15व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, WHO. क्वेश्चन नंबर 16, कोणत्या राज्याने गृह आधार आणि चवथ बाजार उपक्रम सुरू केले? उत्तर ऑप्शन नंबर सी, गोवा. क्वेश्चन नंबर 17, जागतिक दूरदर्शन दिन 2023 ची थीम काय आहे? तर आपल्या 17व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, प्रवेश योग्यता. क्वेश्चन नंबर 18, युनायटेड नेशन्स पॅनल ऑन रोड ट्रॅफिक मीटिंगचे यजमान कोणते शहर आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी, नवी दिल्ली. क्वेश्चन नंबर 19, एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट
एस्टॅब्लिशमेंट ही संरक्षण संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत आहे. डॅश डॅश अंतर्गत आहे. तर आपल्या 19व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, DRDO. क्वेश्चन नंबर 20, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले ग्लोबल मिथेन ट्रॅकर 2024 खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केले? तर आपल्या 20व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी IEA. क्वेश्चन नंबर 21, अलीकडेच पहिले जागतिक असमानता संशोधन पुरस्कार 2024 कोणी जिंकले? तर आपल्या 21व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बीना अग्रवाल आणि जेम्स बॉयस. क्वेश्चन नंबर 22, अलीकडे F1 जपानी ग्रँड प्रिक्स 2024 कोणी जिंकले? तर आपल्या 22व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. क्वेश्चन नंबर 23, नियाद नेलानार योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी, छत्तीसगड. क्वेश्चन नंबर 24, कोणत्या मंत्रालयाने सर्व नवीन जाहिरातींसाठी सेल्फ डिक्लेरेशन सर्टिफिकेट अनिवार्य घोषित केले आहे? तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, माहिती आणि प्रसारण मंत्रालय. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 24 क्वेश्चन पाहिलेले आहेत. नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.